ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। शन्नो मित्रशं वरुणः शन्नो भवद्वर्यमा शन्न इन्द्रो बृहस्पतिः शन्नो विष्णुरुक्रमः। नमो ब्रह्मणे नमस्ते वायो त्वमेव प्रत्यक्षं ब्रह्मासि त्वामेव प्रत्यक्षं ब्रह्म वदिष्यामि ऋतं वदिष्यामि सत्यं वदिष्यामि तन्मामवतु तद्वक्तारमवतु अवतु माम् अवतु वक्तारम्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। नमो ब्रह्मणे नमो अस्त्वग्नये नमः पृथिव्यै नमः ओषधीभ्यः नमो वाचे नमो वाचस्पतये नमो विष्णवे बृहते करोमि। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। हरि ओम। पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। ॐ शान्ति शान्ति
ॐ नमः श्री यतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। प्रिय विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज आपल्या या कार्यक्रमासाठी कोल्हापूरवरून स्वामी बुद्धानंदजी महाराज आलेले आहेत, इथल्या मठाचे अध्यक्ष. त्यानंतर प्रशांतजी पुप्पर आहे, डॉक्टर शिरीष लिमय आहे. त्या सगळ्यांचं मी मठातर्फे स्वागत करतो. आणि तुम्ही मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालेला आहात, तर तुमचंसुद्धा मठातर्फे स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे आयोजन तुम्हाला माहितीच असेल की 12 जानेवारी 1863 विवेकानंदांचा जन्मदिवस आहे आणि तो आपण मोठ्या प्रमाणावर साजरा करत असतो. आणि पुढल्या वर्षी आपला हा जो कार्यक्रम आहे तो नवीन बिल्डिंग आपली बांधकाम सुरू आहे, तिथे सुंदर हॉल आहे, 650 विद्यार्थी बसू शकतात आणि ऑगस्टला त्याचं उद्घाटन आहे. तर वर्षातून आपण 2 असे कार्यक्रम आयोजित करत असतो. 11 सप्टेंबर जेव्हा स्वामीजींनी अमेरिकेमध्ये व्याख्यान दिलेलं होतं आणि 12 जानेवारी असे 2 दिवस वर्षातून आपण यूथ कन्व्हेन्शन घेत असतो. पण नवीन बिल्डिंग झाल्यानंतर आपल्याला अजून जास्त कन्व्हेन्शन घेता येईल, कारण स्वामीजींचा जन्मदिवस 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवा दिवस आहे आणि हे विचार युवकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचावे हेच आमचे उद्देश आहे आणि सरकारचे उद्देश आहे. म्हणून त्याने स्वामीजींचा जन्मदिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून घोषित केलेला आहे. आज युवकांसमोर अनेक समस्या आहेत आणि या सगळ्या समस्यांचा सामना करत करत पुढे जायचं आहे. आमच्या वेळेस एवढ्या समस्या नव्हत्या, कारण त्यावेळेस सोशल मीडियाच नव्हता आणि त्यामुळे आम्हाला संपूर्ण वेळ मिळायचा अभ्यासावर मन एकाग्र करण्यासाठी. पण आज आपण बघतो की आपला इतका वेळ सोशल मीडियामध्ये जातो, इंटरनेटवरती जातो, की आपलं मन खूपच भरकटलेलं असते आणि सगळ्या दुनियाच्या बातम्या तुम्हाला तिथे बघायला आणि ऐकायला मिळतात. त्यामुळे अजूनच मन चंचल होतं आणि अशा चंचल मनाद्वारे जीवनाचं ध्येय प्राप्त करून घेणं फार अवघड जातं. म्हणून जो काही समाजामध्ये बदल होत आहे त्याप्रमाणे आपणसुद्धा आपल्यामध्ये बदल घडवून आणणं आवश्यक आहे. आपल्याकडे महत्त्वाचं एक साधन आहे, भगवंताने दिलेलं आहे, ते म्हणजे आपलं मन. आणि मनाद्वारेच आपण जीवनामध्ये यश प्राप्त करत असतो. आता या मनाला योग्य ट्रेनिंग देणं खूप महत्त्वाचं आहे. जर आपलं मन ट्रेन नसेल तर आपल्या मनाद्वारे आपण महान कार्य करू शकणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे, टू मी द व्हेरी इसेन्स ऑफ एज्युकेशन इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड अँड नॉट द कलेक्टिंग ऑफ फॅक्ट्स. म्हणजे एकाग्र जर मन असेल तर त्या मनाद्वारे तुम्ही कमीत कमी वेळात जास्तीत जास्त गोष्टी ग्रहण करू शकाल. त्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक आहे. स्वामी विवेकानंदांनी बघा अवघ्या 30 वर्षामध्ये कितीतरी ज्ञान संपादन केलं आणि अमेरिकेमध्ये गेले आणि सगळ्यांना थक्क करून टाकलं. असा एकही विषय नव्हता की ज्याविषयी स्वामीजींना माहिती नव्हतं. तर एवढं अध्ययन ते इतकं कमी वेळामध्ये कसं करू शकले. आणि त्यांची इंग्लिश पण खूप चांगली, त्यांचं इतिहासाचं ज्ञान, भूगोलाचं ज्ञान, सगळं काही ज्ञान त्यांनी संपादन केलेलं होतं. हे केवळ त्यांच्या एकाग्र मनामुळे होऊ शकलं. तेव्हा मन एकाग्र करणं आज अतिशय आवश्यक झालेलं आहे आणि त्यासाठी दररोज कमीत कमी 1 अर्धा तास तुम्ही ध्यान करायला पाहिजे. कारण मनाला फोकस करण्याचा अभ्यास करावा लागतो. एकदा एका गोष्टीवर मन फोकस झालं मग तिथून काढून आपण दुसरीकडे कुठेही त्या मनाला लावू शकतो. म्हणून ध्यान हा आपल्या जीवनाचा एक भागच झाला पाहिजे. त्यावेळेस त्याची तेवढी आवश्यकता नव्हती, पण आज त्याची जास्तच आवश्यकता आहे आणि विद्यार्थ्यांनी दररोज थोडंफार ध्यान करायलाच पाहिजे.
कारण हा जो आश्रम आहे याला आपण ब्रह्मचर्य आश्रम म्हणतो. आपल्याकडे 4 आश्रम आहे, ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. तर हा ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे 25 इयर्स, पहिले 25 वर्ष ब्रह्मचर्य आश्रम असतो. आणि त्यावेळेस सगळे ब्रह्मचारी जंगलामध्ये जाऊन गुरुच्या आश्रयाखाली शिकायचे आणि त्यांना गुरु मंत्र द्यायचा, त्यांच्याकडून तपस्या करून घ्यायचा, सेवा करून घ्यायचा. आणि तो मंत्र जो ब्रह्मचार्यांना दिला जायचा तो मंत्र अतिशय महत्त्वाचा होता. आणि विश्वामित्रांनी तो मंत्र ध्यानाद्वारे शोधून काढलेला होता. त्याला आपण गायत्री मंत्र म्हणतो. ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवश्च धीमहि धियो यो नः प्रचोदयात. तर हा तो मंत्र आहे आणि ह्या मंत्राचा ते जप करायचे. त्या धियो यो न प्रचोदयात म्हणजे भगवंता माझी बुद्धी प्रज्वलित कर. कारण शेवटी मनाला कंट्रोल करण्यासाठी आपल्याला भगवंताने बुद्धी पण दिलेली आहे. मन तर चंचल आहेच, पण या मनाला कंट्रोल कोण करणार तर बुद्धी. बुद्धीमध्ये काय असतं? दृढ निश्चय असतो, विल पॉवर असतो. म्हणजे मनाला सांगितलं त्याप्रमाणे वागणं भाग पडतं. पण जर आपली इच्छाशक्तीच कमी झालेली असेल तर हे मन आपल्याला इकडे तिकडे ओढत घेऊन जाईल. म्हणजे आपल्या मनावरती कंट्रोल राहणार नाही. म्हणून हा मंत्र म्हटला जायचा, ओम भूर्भुवस्व तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवश्च धीमहि धियो यो न प्रचोदयात. तेव्हा आपण 5 वेळा हा मंत्र म्हणू आणि मग थोडं ध्यान करू. म्हणजे तुम्ही बाहेरून आलेल्या जे मन भरकटलेलं आहे ते थोडं शांत होईल आणि पुढचे कार्यक्रम तुम्हाला एकाग्रपणाने ऐकता येईल. या जर तुम्ही तर इथे बसलेला आहात पण तुमचं मन जर बाहेर कुठेतरी भरकटत असेल तर तुमच्या मनामध्ये काहीही शिरणार नाही. फक्त शरीरानं तुम्ही इथे आहात, मनाने मात्र दुसरे कुठेतरी आहात. एक जण छान म्हणायचे की एका विद्यार्थ्याने विचारलं म्हणे की मन कुठे असतं. तेव्हा त्या शिक्षकाने सांगितलं की मन जिथे राहायला नको तिथे असतं आणि जिथे राहायला पाहिजे तिथे नसतं. तर ते बरोबरच आहे. म्हणजे अभ्यासाच्या वेळेस आपलं मन क्लासरूममध्ये राहायला पाहिजे, ते तिथे नसतं आणि बाकी विचार करत असतं. आणि जेवताना मन जेवणामध्ये राहायला पाहिजे, जेवताना मन जेवणामध्ये नसतं, बाकी दुसरे विचार करत असतात. म्हणजे आपण जे कर्म करत आहोत, ऐकत आहोत, तेव्हा मन आपलं पूर्ण एकाग्रपणे ऐकण्यावरच पाहिजे. जेवण करत असेल तर आपण एकाग्रपणानंच जेवण केलं पाहिजे. म्हणजे हे फार अवघड आहे, तरी पण आपल्याला करावं लागणार आहे, त्याशिवाय काही पर्याय नाही आहे. जर आपल्याला जीवनामध्ये मोठं व्हायचं असेल तर आपल्याला एका ठिकाणी बसून 3-3, 4 तास अभ्यास करावा लागेल. महान सायंटिस्ट व्हायचं असेल तर प्रयोगशाळेमध्ये जाऊन कितीतरी वेळ आपल्याला तिथे प्रयोग करावे लागतील. त्याशिवाय मोठमोठे वैज्ञानिक झाले नाही किंवा मोठमोठे आध्यात्मिक विभूती पण झाल्या नाही. तर कशावर तुम्ही एकाग्र करा, मग भौतिक विज्ञान असो की आध्यात्मिक विज्ञान असो, पण शेवटी मन हेच आपल्याकडे साधन आहे. तेव्हा मनाला ट्रेन करणं अतिशय आवश्यक आहे आणि ते आपल्याला दररोज करायचं आहे. फक्त असं नाही की एक दिवस केलं आणि सोडून दिलं. हा अभ्यासच आपल्याला करायचा आहे. सकाळी उठल्याबरोबर पहिले फ्रेश झाल्यानंतर वाटलं तर थोडं तुम्ही 1-अर्धा तास योगासना वगैरे करा, म्हणजे तुमची झोपेची तंद्री निघून जाईल. आणि मग थोडा व्यायाम वगैरे करून मग तुम्ही बसा ध्यानाला आणि अर्धा तास तुम्ही ध्यान करा. आता हा मंत्र तुम्ही थोडा वेळ जप करू शकता, 10 मिनटं, 5 मिनटं किंवा 10 वेळा 15 वेळा हा जप करू शकता. कारण हा मंत्र खूप पॉवरफुल आहे आणि विद्यार्थ्यांना हा मंत्र दिला जायचा. आजही आपल्यामध्ये ती प्रथा आहेच. पर्टिक्युलरली ब्राह्मणांमध्ये 7व्या वर्षी मुंज होते आणि मुंज झाल्यावर त्या विद्यार्थ्यांना गायत्री मंत्र देण्यात येतो. म्हणून आपण म्हणतो की ब्राह्मण एवढे बुद्धिमान कसे आहे, कारण त्यांना ते ट्रेनिंग 7 वर्षापासूनच मिळत असते मन पवित्र आणि एकाग्र करण्याचं. त्यामुळे पुढे ते कोणत्याही क्षेत्रात गेले ते आपण म्हणतो की ते खूप हुशार असतात. हुशार काही आपोआप होत नाही, शेवटी मनच आहे.
त्यांनी मनाला लहानपणापासून तयार केलेलं असते 7 वर्षापासून, त्यामुळे पुढे त्यांना ते सोपं जात असतं. म्हणून ह्या गायत्री मंत्राचा विद्यार्थ्यांनी, तरुणांनी, मुलांनी उपयोग करावा. याच उद्देशानं आपल्याकडे 7 वर्षामध्ये मुंज केल्या जाते आणि त्यानुसार मुलं संध्या आणि गायत्री करतात आणि मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतात आणि नियमितपणे करत असतात. त्यामुळे त्यांच्या मनाला एक प्रकारचं वळण मिळत असतं. तर आपण फक्त एक 5 वेळा आपण सिम्बॉलिक तो मंत्र उच्चार करू. पहिले मी म्हणतो, मग तुम्ही म्हणा, आणि त्यानंतर मात्र दररोज सकाळी अभ्यास करण्याचा प्रयत्न करा. कारण आपण कितीही ऐकलं पण प्रत्यक्षात जर आपण उतरवलो नाही तर आपल्याला काहीही उपयोग होणार नाही. नळी फुंकली सोनारे, इकडून तिकडे गेले वारे असं होईल. ऐकलं आणि सगळं विसरून गेलो तसं होऊ नये. म्हणजे इथून गेलं तर काहीतरी क्रिया आपल्याकडून घडली पाहिजे. जे तिथे घरी गेल्यानंतर काहीतरी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच या शिबिराचा तुम्हाला लाभ होईल. तेव्हा डोळे बंद करा, सरळ बसा. मी म्हटल्यानंतर तुम्ही म्हणा. पहिले आपण 3 वेळा ओंकार म्हणू, मग 5 वेळा गायत्री म्हणू आणि मग 10 मिनटं ध्यान करू आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू. म्हणा. भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो नो न प्रचोदयात्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
तर डोळे बंद करा आणि तुमच्या मनामध्ये जे विचार आहेत त्या विचारांकडे बघण्याचा प्रयत्न करा. तुम्ही स्वतःला मनापासून वेगळं करा. मनामध्ये खूप विचार येतील, तुम्हाला फक्त बघायचं आहे की आपल्या मनामध्ये कोणते विचार येत आहे. तुम्ही जर मनावर लक्ष ठेवू शकलात तर तुम्हाला कळेल की कितीतरी प्रकारचे चांगले आणि वाईट विचार मनामध्ये येत असतात. कारण हे सगळे जे विचार आहेत ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये संस्कार म्हणून पडलेले असतात आणि ते एकच नाही तर अनेक जन्माचे संस्कार असतात. आपण ध्यानाला बसलो की ते सगळे वर येण्याचा प्रयत्न करतात. चांगले विचार येवोत की वाईट विचार येवोत, घाबरण्याचे काहीही कारण नाही. जेवढे वाईट विचार बाहेर पडतील तेवढंच आपलं मन शुद्ध होईल, पवित्र होईल. तेव्हा वाईट विचार पण येतील, पण तुम्हाला फक्त बघायचं आहे. तुम्हाला त्या विचारांशी एक व्हायचं नाही. तुम्ही साक्षीरूपानं, तुम्ही मनाच्याही पलीकडे आहे. कारण तुम्ही जेव्हा म्हणता की आज माझं मन फार चंचल आहे, म्हणजे हे मन माझं आहे. मी चंचल आहे असं म्हणत नाही, माझं मन चंचल आहे. म्हणजे आपण मनापासून वेगळं आहोत आणि आपलं मन चंचल आहे. म्हणजे आपण मनाचे साक्षी आहोत, आपण मनाच्याही पलीकडे आहोत. तेव्हा अशा प्रकारे कल्पना करायची की आपण ते चैतन्य आहोत. ह्या शरीरामधलं चैतन्य आपण आहोत, जे जिवंत आहे, जे सगळं बघते. आपण अंतर्यामी म्हणतो. त्याला तुम्ही ईश्वर म्हणा, भगवान म्हणा, विठ्ठल म्हणा, काहीही म्हणा, परमेश्वर म्हणा, आत्मा म्हणा, पण ते चैतन्य प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहेच आणि म्हणूनच आपण जिवंत आहोत. ते चैतन्य निघून गेलं तर या शरीरामध्ये काहीही प्राण उरत नाही. तेव्हा त्यामुळे आपण जिवंत आहोत, म्हणूनच आपण शरीरापासून वेगळं आहोत अशी कल्पना करा. आणि मन आपलं एक साधन आहे. ह्या जगामध्ये व्यवहार करण्यासाठी आपल्याकडे एक साधन आहे, ते म्हणजे मन. तर मनाकडे लक्ष ठेवा, त्याला भटकू द्या. त्याचा स्वभावच भटकणं आहे. तुम्ही फक्त त्याच्यावर वॉच ठेवा. तुम्ही जर त्या मनावर लक्ष ठेवलं तर बघाल हळूहळू मन शांत होत आहे. सुरुवातीला तुमच्या मनामध्ये हजारो विचार येतील, हरकत नाही, येऊ द्या. चांगले पण येतील, वाईट पण येतील. ते सगळ्या तुमच्या जुन्या आठवणी येतील, लहानपणाच्या आठवणी येतील, काय काय येईल. पण तुम्हाला घाबरण्याचं काहीही कारण नाही. फक्त शांतपणे बसून बघायचं आहे आणि म्हणायचं आहे की चांगले आणि वाईट विचार हे मनामध्ये आहे. मी स्वभावतः चांगलाच आहे, माझ्यामध्ये काहीही वाईट नाही, माझ्यामध्ये कुठेही काही पाप नाही. हे जे सगळं चांगलं आणि वाईट आहे हे मनामध्ये आहे आणि मी तर मनापासून वेगळं आहे किंवा वेगळी आहे. मी फक्त मनाकडे बघत आहे. मन काय करत आहे, किती उड्या मारत आहे हे बघत आहे. काही वेळ मन अशा प्रकारे उड्या मारेल आणि थोड्या वेळाने ते शांत होऊन जाईल. मग तुम्हाला कळेल की आता हळूहळू तुमच्या मनामधले विचार कमी होत आहे. पण त्यासाठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. गीतेमध्ये भगवान म्हणतात, अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येन च गृह्यते. तेव्हा तुम्हाला सतत अभ्यास करावा लागेल, दीर्घकाळ अभ्यास करावा लागेल. तेव्हा कुठे हे मन शांत होईल. पतंजली त्यांच्या योगसूत्रामध्ये म्हणतात, सतो दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी. म्हणजे तुम्हाला मन जर सुदृढ करायचं असेल तर सतो दीर्घकाल म्हणजे तुम्हाला हे ध्यान दीर्घकाळ केलं पाहिजे. कारण शेवटी योग चित्तवृत्ती निरोध, मनामध्ये येणाऱ्या सगळ्या वृत्ती शांत करायच्या असेल तर तुम्हाला निरंतर ध्यान करावं लागेल, दीर्घकाळ करावं लागेल. सतो दीर्घकाल, नैरंतर्य म्हणजे मध्ये कुठेही तुम्ही गॅप द्यायला नको. दररोज नियमितपणे केलंच पाहिजे. जसं आपण जेवण करतो, जसं आपण झोपतो, तसं ध्यानसुद्धा आपल्या जीवनाचा एक भाग झाला पाहिजे. म्हणजे निरंतर हा अभ्यास करायचा आहे आणि श्रद्धापूर्वक करायचा आहे. म्हणजे त्यामध्ये थोडं प्रेम पाहिजे, भक्ती पाहिजे. काहीतरी एक काम संपवायचं आहे असं म्हणून नाही. तर आपल्याला ह्या ध्यानाच्या वेळामध्ये भगवंताशी बोलायचं आहे. आपण जास्तीत जास्त वेळ भगवंताचं चिंतन करण्यात किंवा आपल्या मनाकडे बघण्यातच घालवला पाहिजे.
जर समजा आपलं मन खूपच चंचल असेल, काही केल्यास स्थिर होत नसेल, तर तुम्ही भगवंताचं चिंतन पण करू शकता, भगवंताच्या नावाचा जप करू शकता. कोणी विठ्ठलाचा भक्त असेल, कोणी रामाचा असेल, कोणी कृष्णाचा असेल, कोणी शिवाचा असेल, ठीक आहे, त्या रूपावर तुम्ही ध्यान करा, त्या देवाच्या नावाचा जप करा, तरी मन शांत होईल, तुम्हाला मदत मिळेल. जर तुम्ही मनाकडे बघण्याचा प्रयत्न केला पण मन काही केल्यास स्थिर होत नसेल, तर ही पण एक ध्यानाची दुसरी पद्धती आहे की आपण सगुण साकारावर ध्यान करू शकतो. डोळे उघडे ठेवून सुद्धा समोर आपण एक फोटो ठेवून त्याकडे बघून पण ध्यान करू शकतो. ध्यान म्हणजे शेवटी काय आहे, मनाला एकाग्र करणं. तुम्ही आतमध्ये एकाग्र करता की बाहेर एकाग्र करता त्याला काही महत्त्व नाही. तर इथे आपल्याला बाहेरचं साधन तर घेता येत नाही. मग तो भगवंत तर आपल्या हृदयामध्येच आहे, मग त्याच्यावरच ध्यान का नाही करायचं. आणि आपण कुठेही गेलो तरी तो आपला सोबतच आहे. जेथे जातो तेथे तू माझ्या सांगती. तेव्हा तो भगवंत आपल्या सोबतच आहे, आपला हात धरूनच आहे आणि तोच आपला खरा खरा आश्रय आहे. म्हणून तर आपण म्हणतो त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणम त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. आपण म्हणतो की भगवंता तूच माझी माता आहे, पिता आहे, बंधू आहे, सगळं काही आहे. म्हणजे भगवंताचं आपल्यावर एवढं प्रेम आहे हे आपल्याला कळतसुद्धा नाही, कारण त्याने आपल्यालाच निर्माण केलेलं आहे. आपल्या हृदयामध्ये जे चैतन्य आहे ते भगवंताचं आहे. हे शरीर तर पंचमहाभूताचं आहे, पण त्यामधलं चैतन्य भगवंताचं आहे आणि आपला भगवंताचे कायमचं नातं आहे, संबंध आहे. तेव्हा तो आपल्या हृदयामध्येच बसलेला आहे, अगदी आपल्या जवळ आहे, अंतर्यामी आहे. तुम्ही इतरांपासून कोणतीही गोष्ट लपवू शकता, पण जो तुमच्या हृदयामध्ये बसलेला आहे त्यापासून तुम्ही काहीही लपवू शकत नाही. तुम्ही काय करता, चांगलं करता की वाईट करता, ते तो बघत असतोच आणि त्याप्रमाणे आपल्याला फळ पण देतो. आपण जर वाईट केलं तर वाईटाचे परिणाम दुःख भोगावे लागतात. पुण्यकर्म केलं तर आपल्या जीवनामध्ये सुख मिळतं. म्हणजे आपण जसं पेरतो तसंच उगवते. असं नाही की आम्ही काहीही करू आणि कोणीही बघणार नाही आणि आम्हाला त्याचं काही फळ मिळणार नाही. पण प्रत्येक कर्माचं फळ ठरलेलंच आहे. तुम्हाला माहिती असो की नसो, प्रत्येक कर्माचा तो भगवंत हृदयामध्ये आहे, तो रेकॉर्ड ठेवत असतो आणि त्यानुसारच आपल्या जीवनामध्ये सुखदुःख येत असतात, यश अपयश येत असतात. हे आपण कधीही विसरता कामा नये. हे आपण विसरलो की मग आपला काय होतो, दुर्योधन होतो, आपला रावण होतो. म्हणजे आपण एकतर भगवंताला मानत नाही आणि आपल्या मनामध्ये जे विकार आहे त्या विकारांना प्रेरित होऊनच आपण कर्म करत असतो. आणि आपल्याला माहितीच आहे मनामधले विकार काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे आपले षड्रिपू आहे, 6 शत्रू आहेत आणि हे आपल्याला कुकर्म करायला प्रेरणा देत असतात. तेव्हा यांच्यावर कुठेतरी आपलं नियंत्रण पाहिजे. म्हणून या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे. तेव्हा आता शांत बसा आणि एक 5 मिनिटपर्यंत अशा प्रकारे ध्यान करा आणि मग आपण आपल्या सत्राला सुरुवात करू. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ॐ शान्ति शान्ति शान्तिः.
तर मित्रांनो, आपण 5 मिनिट ध्यान केलेलं आहे. मी फक्त मनावरच जास्त फोकस करतो, कारण बाकीच्या गोष्टी बोलण्यासाठी तुमच्याकडे बरेच काही वक्ते आहेत. तेव्हा हे जे मी म्हटलं मन, हे मन अतिशय महत्त्वाचं आहे. ह्या मनावरच सगळं काही अवलंबून आहे. हे मनच आपल्या बंधनाचं कारण आहे. तर ह्या मनाला एकाग्र करणं आणि शुद्ध करणं, ह्या 2 गोष्टी जर तुम्ही करू शकला तर तुमच्यामधली ती अनंत शक्ती प्रगट होईल. आपल्या सगळ्यामध्ये ती शक्ती आहेच, पण आपल्याला त्याचं ज्ञान नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ऑल पॉवर इज विदिन यू. यू कॅन डू एनिथिंग अँड एव्हरीथिंग. बिलीव्ह इन दॅट अँड डू नॉट बिलीव्ह दॅट यू आर वीक. तर तुमच्यामध्ये अनंत शक्ती विराजमान आहे, ज्याला आपण आत्मशक्ती म्हणतो. तर ती शक्ती आहे, पण ती प्रगट का होत नाही? कारण आपलं मनच त्यामध्ये बाधा निर्माण करते. हे मन एवढं चंचल आहे आणि या चंचल मनाद्वारे तुम्ही स्थूल मनाद्वारे सूक्ष्म गोष्टी कशा बघाल? तर इथे तुम्हाला मन फोकस करायचं आहे, म्हणून ध्यान करायचं आहे. त्यामुळे काय होईल की हे जे मनामधले विकार आहे, अहंकार आहे, आपल्याला माहिती आहे की अहंकार कसा असतो, की मी सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. म्हणजे आपण कुणाचीही पर्वा करत नाही. आपण कसं सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहो. आजकाल अहंकार देऊन काही काम होत नाही. जर एखाद्या कंपनीमध्ये बॉस अहंकारी असेल तर त्याला कुणाचीही मदत मिळणार नाही. सगळ्यांची मदत घ्यायची, सगळ्याकडून कामं करून घ्यायचे, आणि जेव्हा मात्र क्रेडिट घ्यायचं असतं ते स्वतः घ्यायचं. ह्या सगळ्यांना काहीच कळत नाही. मी त्यांना सांगितलं म्हणून यश मिळालं, म्हणजे हे सगळं यश माझं आहे. म्हणजे आपण आपल्या सहकार्यांनासुद्धा आपल्या यशामध्ये भागीदार करून घेऊ इच्छित नाही. तर अहंकारच विनाशाचं कारण ठरते. म्हणजे आपल्याला अशा प्रकारे वागायचं आहे की आपले कलिग असेल त्यांचा पण आत्मविश्वास वाढेल. त्यांना म्हटलं पाहिजे की मी करू शकलो, तुम्ही सगळे करू शकता, तुमच्यामध्ये पण ती कॅपॅसिटी आहे. हा गुण अब्दुल कलामांमध्ये होता. ते स्वतः तर करायचे, पण त्यांची जी टीम होती त्यांना पण प्रवृत्त करायचे, त्यांना पण प्रेरणा मिळायची. स्वामी विवेकानंद पण जे त्यांच्या संपर्कात आले त्यांचा पण आत्मविश्वास वाढला. कारण मी मोठा आहे आणि तुम्ही लहान आहात आणि तुमच्यामध्ये काहीच क्षमता नाही असं त्यांनी कधीच म्हटलं नाही. ते म्हणाले की तुमच्यामध्ये पण ती क्षमता आहे, फक्त फरक कुठे आहे, मी ती प्रगट करू शकलो. तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही पण महान व्हाल. असं नाही आहे की मी महान झालो आणि तुम्ही होऊ शकत नाही, कारण तुमच्या सगळ्यामध्येच ती शक्ती दडलेली आहे. तेव्हा हे मन पवित्र करणं खूप गरजेचं आहे. तेव्हा जे आपल्या मनामध्ये विकार आहेत त्यावर आपण खूप बारकाईने लक्ष ठेवलं पाहिजे. आता उदाहरणार्थ बघा, लोभ एक असा आहे की मनुष्याला कधीही समाधान मिळू देत नाही. आता पाहिजे 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 किती पाहिजे? रोटी, कपडा, मकान, ह्या 3 गोष्टी आवश्यक आहे. आता मनुष्याला काय, एकाच कमऱ्यामध्ये झोपणार आणि 3 वेळा खाणार, पण तो एवढा संचय करतो कशासाठी? आणि तो पण अन्यायाच्या मार्गाने, म्हणजे अनितीच्या मार्गाने. भ्रष्टाचार करणं किंवा लोकांना फसवणं, लुबाडणं, भेसळ करणं, अशा प्रकारचे व्यवहार करून, समाजामध्ये अशा प्रकारचे बिझनेस करून तो खूप पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे लोकांच्या आरोग्यावर काय परिणाम होतील हा कधी तो विचार करत नाही, कारण त्याला पाहिजे असते. आणि ही लोभाची प्रवृत्ती अशी आहे की मनुष्याकडे कितीही जरी असलं तरी त्याला कधीच समाधान मिळू देत नाही. तो असं कधीही म्हणत नाही की आता मला भरपूर मिळालं, आता माझ्याकडे भरपूर वेळ आहे. आता आमच्या इथे तरीसुद्धा बघा किती असे भक्त आहेत की त्यांनी रिटायरमेंट घेतली आणि मठामध्ये सेवा देतात. आपल्याकडे आता भरपूर आहे, आपण मॅनेज करू शकतो. आमचे एक भक्त तर लंडनमध्ये होते, त्यांनी पैसा कमावला, पण दोघांनी नोकरी सोडून दिली आणि आता पुण्यामध्ये आले, मठाजवळ घर घेतलं आणि दररोज मठामध्ये येऊन सेवा देतात. म्हणजे त्यांना हे कळलं की फक्त पैसा काही आपल्या जीवनाचा उद्देश होऊ शकत नाही. आपल्याला शांती पाहिजे, सुख पाहिजे,
आपली आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची आहे, आपली भक्ती वाढली पाहिजे, साधुसंग मिळाला पाहिजे, हा विचार पण ते करत असतात. कारण आपल्या जीवनामध्ये 2 बाजू आहेत. एक आहे भौतिक बाजू आणि एक आहे आध्यात्मिक. तर कोणताही पक्षी एका पंखानं उडू शकत नाही. तुम्ही भौतिक कितीही प्रगती केली तरी तुम्ही जीवनामध्ये कधीही सुखी होऊ शकत नाही. आता बघा, सिनेमाचे कितीतरी असे आपण बघतो, स्टार हिरो हिरोईन बघतो आपण, त्यांचा शेवट कसा झाला, म्हणजे इतका त्यांचा शेवट वाईट झाला की त्यांना कोणी विचारत नव्हतं, घरचे लोक पण विचारत नव्हते. एका 10x10च्या खोलीमध्ये त्यांना शरीर सोडावं लागलं, काही लोकांना आत्महत्या करावी लागली. म्हणजे तरुणपणी एवढे पैसे कमावून ठेवले पण म्हातारपणे शेवटी त्यांची दुर्गतीच झाली. तेव्हा असं कधी आपण समजू नये की पैसे कमावले तर आपल्याला जीवनाला सुख मिळेल. पैशाद्वारे तुम्ही सुख कधीच विकत घेऊ शकत नाही. सुख आणि शांती पाहिजे असेल तर जीवनाची दुसरी बाजू पण बघितली पाहिजे. म्हणून हिंदू धर्मामध्ये सहधर्मिणी म्हणतात, धर्मपत्नी म्हणतात. म्हणजे विवाह कशासाठी आहे की एकमेकांना धर्माच्या मार्गावर मदत करण्यासाठी. जर पती किंवा पत्नी अधर्माच्या मार्गाने जात असेल तर त्यांना धर्माच्या मार्गावर पुन्हा घेऊन येणं हे कर्तव्य आहे. आता माझा नवरा वाईट आहे आणि तो असं वाईट करतो, पण पत्नीमध्ये तेवढं सामर्थ्य असते की ती पतीला योग्य मार्गावर आणू शकते. तिच्यामध्ये पावित्र्यता असेल तर ती योग्य मार्गावर पतीला आणू शकते. पण विदेशामध्ये तसं नाही. माझा नवरा सिगरेट पितो, मग आता काय करायचं, मग डायव्हर्स करायचं, बस जाऊ द्या. तो काही सिगरेट सोडत नाही म्हणून त्या पतीला सोडून द्यायचं. एक जण आला होता, लग्न झालं होतं त्याचं, तो भक्त होता. म्हटलं काय तुमचं लग्न झालं का? हो म्हणे. मग तुमची बायको कुठे आहे? ती तिच्या नवऱ्यासोबत आहे म्हणे. म्हणजे त्या बायकोने याला सोडला आणि दुसरा नवरा केला. आणि मग तुम्ही कसे? नाही म्हणे, मी एका इराणी बाईशी लग्न केलं, ती इराणमध्ये आहे म्हणे. आता इराणमध्ये आहे म्हणे, ती काय आता येत नाही म्हणे, आता मी नाही लग्न करणार तिसऱ्यांदा म्हणे. तो आता इराणमध्ये आहे आणि तिला काय आता इराणच्या बाहेर पडू देत नाही, त्याच्यामुळे आता ती येण्याची शक्यता फार कमी आहे. तर आता तो अमेरिकेत जातो, आपल्या सेंटरमध्येच राहतो. जे कॅलिफोर्निया आहे, हॉलिवूडला किंवा इकडे तिकडे तो राहतो. आणि त्याचं घर नाही, आईवडिलांनी कधीच सोडून दिलं याला. आईवडील वृद्धाश्रमात राहतात, बायको दुसऱ्यासोबत आहे. मुलं मोठी झाली, 15-16 वर्षाची, त्यांना सोडून दिला, तुम्हाला जे करायचं ते करा. आपल्यासारखं तिचं बंधन नाहीच आहे. 16 वर्षाची झाली की तुम्ही जा, आता घरातून निघून जा, तुम्हाला काय करायचं ते करा. आईवडील बिलकुल काळजी घेत नाही. पण आपल्याकडे अजून तसं तेवढं भौतिकवाद आलेला नाही आहे, तेवढं वातावरण बिघडलेलं नाही आहे. आपल्याकडे अजूनही गृहस्थ आश्रम टिकून आहे, पण बाकी संस्कृतीमध्ये गृहस्थ आश्रम टिकून राहत नाही. म्हणून आपण पाश्चात्यांचं अनुसरण करण्यापेक्षा आपण जर आपली काही मूल्ये जपून ठेवली. अमेरिकन मुली भारतीयांशी विवाह करतात, त्यांना वाटते की भारतीयांशी विवाह केल्यामुळे कमीत कमी हा आपल्याला आयुष्यभर सोडणार तरी नाही, नाहीतर काही भरोसा नाही तिथे. तर त्या इंडियन लोकांची लग्न करतात, म्हणजे त्यांना माहिती आहे की आयुष्यभर हा आपण याच्यासोबत राहू शकतो. तर अशा प्रकारची कंडिशन आपल्या देशामध्ये हळूहळू येत आहे आणि यापासून आपल्याला सावध राहायचं आहे. कारण ह्या बाहेरच्या गोष्टी तर मनाला खूप आकर्षित करतात, आपल्याला खूप मनामध्ये प्रलोभनं निर्माण होतात, पण त्यामुळे शेवटी आपण काय करतो, आपलाच विनाश करून घेतो. कारण आपल्याला जीवनाची दुसरी बाजू मुळीच माहिती नसते. भौतिक बाजू आहे, पण फक्त भौतिक बाजूच काही महत्त्वाची नाही. कारण भारत आध्यात्मिक देश आहे. स्वामी विवेकानंद म्हणायचे की जगाला अध्यात्माचं पसायदान भारतच देणार आहे, म्हणून भारताला जिवंत राहणं आवश्यक आहे. आणि भारत कसा आहे, अमर आहे, ऋषीमुनींचा देश आहे. जेव्हा स्वामीजी अमेरिकेमधून परत आले तेव्हा त्यांच्या एका विदेशी शिष्याने विचारलं, म्हणे स्वामीजी तुम्ही 4 वर्ष अमेरिकेत राहिला, एवढे ऐश्वर्य बघितलं, लक्झरी बघितली, आता तुम्ही तुमच्या देशामध्ये परत जाता आणि तिथे काय आहे, सगळीकडे जातीयवाद, दारिद्र्य, अंधविश्वास, अज्ञान, आणि आता अशा देशामध्ये तुम्ही परत जाता, तर तुम्हाला कसं काय वाटते? तेव्हा स्वामीजी म्हणाले की मी जेव्हा भारत सोडला तेव्हा मी भारतावर प्रेम केलं, पण 4 वर्ष बाहेर राहून
आता जेव्हा मी परत जात आहे, आता मला भारताची माती पवित्र आहे, भारताची हवा पवित्र आहे, भारताचं पाणी पवित्र आहे. कारण भारत ही पुण्यभूमी आहे, ही साधू संतांची भूमी आहे आणि हे पुण्यक्षेत्र आहे, म्हणून तीर्थक्षेत्र आहे. म्हणून मला भारत अजून जास्त आवडतो, कारण त्यांना भारताचा इतिहास माहिती होता. एकेकाळी भारत कसा होता, एकेकाळी भारतामध्ये आपण म्हणतो की सोन्याचा धूर निघायचा, सोने की चिडिया म्हणायचे. आणि आपलं एवढं ऐश्वर बघून विदेशियांना ते बघवलं नाही आणि त्यांनी आपल्यावर आक्रमण करून सगळं काही लुटून नेलं. तरी आपण कशाचीही पर्वा केली नाही. आपण आपल्या धर्माला चिकटून राहिलो. बऱ्याच लोकांचं बलिदान गेलं, बऱ्याच लोकांना खूप आग्रह फोर्स करण्यात आला की ते लोकांच्या कत्तली करण्यात आला. तरी त्यावेळेससुद्धा भारतामध्ये तुकाराम महाराज हे सगळे संत निर्माण झाले आणि त्यांनी धर्माचं रक्षण केलं. म्हणून आजही आपण जिवंत आहोत. याचं ज्या ज्या ठिकाणी हे विदेशी गेले, सगळा देशच्या देश त्यांनी बदलून टाकला. बघा, जगामध्ये फक्त ख्रिश्चन आणि मुस्लिम देश तुम्हाला दिसेल सगळीकडे. कारण ज्या ठिकाणी ते गेले त्यांनी राज्य जिंकलं आणि ते स्वतःचं करून टाकलं. भारतामध्ये खूप प्रयत्न झाले, पण हिंदुइझम ते नष्ट करू शकले नाही. म्हणजे आपण आजही जिवंत आहोत. म्हणजेच आपल्या देशामध्ये धर्म आणि आध्यात्मिकतेला किती महत्त्व आहे. कोणी धर्माला हात लावला, अध्यात्माला हात लावला की पूर्ण देश जागृत होतो आणि बलिदान द्यायला तयार होतो. पण धर्म नष्ट होऊ देत नाही, कारण हा सनातन धर्म आहे. सनातन धर्म कधीही नष्ट होऊ शकत नाही आणि या धर्माला रक्षण करण्यासाठी कितीतरी महात्मा आहे. आता एवढा मोठा कुंभमेळा होत आहे. तुम्ही जगामध्ये कधी असं बघितलं का की न बोलावता कोट्यावधी लोक तिथे जातात? आता शाही स्नान आहे 13 तारखेला, जवळजवळ 3-4 कोटी लोक एका दिवशी गंगेचे स्नान करतील. मी बारामध्ये गेलो होतो, बघितलं. विदेशामधून कितीतरी लोक येतात आणि त्यांना आश्चर्य वाटते की विदाऊट इन्व्हिटेशन इथे एवढे करोडो लोक येतातच कसे, त्यांची व्यवस्था कशी केली जाते. तर हा आहे भारताच्या पाठीचा कणा. आणि म्हणून युवकांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे की आपल्याला भौतिक प्रगती करून घ्यायची आहेच. स्वामी म्हणाले, तुम्ही विदेशात जा, तंत्रज्ञान आणि विज्ञान शिका, पण भारतामध्ये परत येऊन भारत मातेची सेवा करा. वी वॉन्ट वेस्टर्न सायन्स कपल्ड विथ वेदांत. म्हणजे आपल्याला विदेशी विज्ञान त्यासोबतच भारतीय वेदांत, वेदांत म्हणजे धर्म. तर ह्या दोन्ही गोष्टीची आपल्याला आवश्यकता आहे. तेव्हा आपल्या जीवनामध्ये कुठेतरी संतुलन राहील. नाहीतर बरेच तरुण असतात जे म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही काही मानत नाही, ज्या गोष्टी बघितल्या त्या कशाला मानायच्या. आता बघा, अशा अनेक गोष्टी आहेत की आपण बघू शकत नाही, म्हणून त्या काही आपण मानत नाही का. तर बरेच लोक असतात तर म्हणतात आम्ही मानत नाही, पण आपल्याला मानाव्या लागतात. आता आपलं मन तरी आपण कुठे बघू शकतो, पण आपल्याला माहिती आहे ना आपल्याला मन आहे म्हणून. आपली बुद्धी तरी आपण कुठे बघू शकतो. पण कोणी जर म्हटलं की तो मूर्ख आहे तर आपल्याला राग येतो ना. तर मूर्खच तर आपल्याला बुद्धी कुठे माहिती आहे कुठे आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला बुद्धी आहे, तर कुठे आहे माहिती नाही पण आहे. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहे की आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. एक असाच प्राध्यापक होता आणि तो कॉलेजमध्ये शिकवत होता, ख्रिश्चन होता. तो म्हणे आम्ही हे सगळं वगैरे काही मानत नाही. आणि एक त्याचाच मुलगा क्लासमध्ये होता आणि त्याचा मुलगा होता आणि एक हिंदू होता विद्यार्थी. तो म्हणे पण अहो हे आम्ही सगळं मानतो म्हणे. नाही नाही आम्ही म्हणे बघितल्याशिवाय मानत नाही. मग म्हणे हा तुमचाच मुलगा आहे कशावरून? हा तुमचाच मुलगा आहे हे तुम्ही मानता ना. तुम्हाला कुठे माहिती आहे का तुमचाच मुलगा आहे, तरी मानता की तुम्ही त्याचे वडील आहे. आता तो गप्पच झाला. म्हणजे इथे बघा की आपणसुद्धा आपल्याला सांगतात की हे तुझी आई आहे, हे तुझे वडील आहे, म्हणून आपण मानतो. नाही तर आपल्याला कुठे माहिती आहे ते आपले आईवडील कोण आहे. एखादा जर अनाथ असेल, कुठेतरी टाकून दिलं असेल, त्याला कुठे माहिती त्याचे आईवडील कोण आहे. कोणीतरी घेऊन ते सांभाळ करतं आणि त्यालाच आईवडील म्हणतो, जसा कर्णाप्रमाणे. तेव्हा बऱ्याच गोष्टी असतात की आपल्याला विश्वास ठेवावा लागतो. आता देव दिसत नाही पण देवाला बघणारे पण बरेच लोक आहे ना. तुकाराम महाराज म्हणतात ना
आता कोठे धावे मना तुझे चरण देखलिया, भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. आता माझं मन कुठे धावणार आहे भगवंता, तुझे चरण मी बघितले आहे आणि आता माझा सगळा भाग आणि शीन गेला, सगळे दुःखाने कष्ट गेले. शिवाजी महाराजांनी त्यांना कितीतरी प्रलोभनं दाखवली, हे दागिने घ्या, कपडे घ्या, सोनं चांदी घ्या, पण ते म्हणाले की महाराज याची मला काहीच गरज नाही, मला जो आनंद पाहिजे तो मला मिळालेला आहे, ह्या वस्तू घेऊन मी काय करू. म्हणजे असे महाराष्ट्रामध्येच कितीतरी संत आहेत. ही महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. ज्ञानेश्वर महाराज आहे, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, जनाबाई, सखूबाई कितीतरी आहे. आणि हे काय खूप शिकलेले नव्हते, त्यांना लिहिता पण येत नव्हतं. जनाबाईला तर लिहिता येत नव्हतं. ते म्हणायचे की भगवान कृष्ण त्यांचे अभंग लिहून घ्यायचे. आता त्या अशिक्षित बाई म्हणते, घरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला आत विठ्ठल कोंडला. ती म्हणते की मी आता कृष्णाला गळ्याला दोर बांधून पकडलेला आहे. तो दोर कशाचा आहे? भक्तीचा आहे. आणि माझ्या हृदयामध्ये त्याला आता बंद करून ठेवलेला आहे. म्हणजे ती त्या भगवंताला हृदयामध्ये बघू शकली, त्या कृष्णाला विठ्ठलाला बघू शकली. म्हणजे ह्या लोकांनी बघितलेलं आहे. त्यांना काही खूप शिक्षण नव्हतं. गाडगे महाराज आहे, त्यांना कुठे शिक्षण होतं, पण त्यांच्या नावाने अमरावतीला गाडगे महाराज विद्यापीठ आहे. तुकडोजी महाराजांच्या नावाने एअरपोर्ट आहे नागपूरचं. आता हे सगळे संत झाले. विवेकानंद आहे आपल्या वेळेस, रामकृष्ण आहे. तर हे लोक जे सांगतात त्यावर तर आपला विश्वास पाहिजे. आपण बघू शकत नाही, कारण आपल्या मनाची तेवढी योग्यता नाही. आपण जर मनामधले विकार काढून टाकले, मनाला पवित्र केलं, तर भगवंत काही आपल्या खूप लांब आहे असं नाही, अगदी जवळ आहे, आपल्या हृदयातच आहे. त्याला आपण नक्कीच बघू शकतो. पण हे मन चंचल असल्यामुळे, राजसिक आणि तामसिक असल्यामुळे ते जमत नाही. त्याला सात्विक करावं लागेल. आपल्यामध्ये दया, क्षमा, करुणा, प्रेम, सेवा हे सगळे चांगले गुण जर आले तर नक्कीच आपली प्रगती होईल. आता हे चांगले मूल्य जीवनामध्ये रुजवण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. वाईट गोष्टी तर भरपूर आहे आणि मनाचा स्वाभाविक स्वभाव वाईट गोष्टीकडे जाणं हाच असतो. वाईट सवयी लागतात, त्यामुळे शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आपण दुर्बल होतो. आमच्याकडे एक मुलगा येतो, तो कॉलेजमध्ये गेल्याबरोबर ड्रग घ्यायला सुरुवात केली. आता 4 वर्ष एवढे ड्रग घेतले त्याने की काही केल्या ॲडिक्शन सुटत नाही आणि शेवटी हॅल्युसिनेशन काय काय म्हणे दिसतं. आता जे ड्रग घेतल्यावर काय काय विचित्र दिसायला लागतं. त्याला वाटतं की हे सगळे अनुभव आहे, पण तो रियालिटीमध्ये नाहीच आहे, तो व्हर्च्युअल जगामध्ये जगतो आहे. आणि 3 वेळा त्याला पागलखान्यामध्ये ठेवण्यात आलं. जे 4 वेळा नोकरी लागली, कुठेही नोकरी करू शकला नाही. इंग्रजी चांगला आहे, शिकला आहे, सगळं काही आहे, पण 4 वेळ त्याला मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन यावं लागलं आणि अजूनही काही बरं झालं नाही. आणि कधी त्याचा चॅप्टर संपेल याची पण काही गॅरंटी नाही, एवढा दुर्बल होऊन गेलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे व्यसनं जर आपल्याला लागली तर आपला पूर्णपणे विनाश झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपण किती विचार केला पाहिजे. भगवंताने आपल्याला बुद्धी दिलेली आहे विवेक करण्यासाठी, की आपण चांगलं काय वाईट काय हे ठरवू शकतो. हे पशु पक्षी जनावरं ठरवू शकत नाही. ही विवेकबुद्धी मनुष्यालाच आहे. म्हणून मनुष्य सर्वश्रेष्ठ प्राणी आहे या जगामधला. आता बघा, स्वामीजीने म्हटलं आहे, एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली, इंटेलेक्च्युअली, स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन. जे काही तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीनं दुर्बल करणारं असेल त्याचा विषाप्रमाणे त्याग करा. आता आपल्याला कळलं पाहिजे ना की काय वाईट आणि काय चांगलं, एवढा तर विवेक आपल्यामध्ये पाहिजे. पण आपण कधीकधी ही विवेकबुद्धी हरवून बसतो आणि मग विवेक हरवला की आपण मग वाईट गोष्टी करतो. आता समजा तुम्ही घरून छानपैकी नाश्ता करून निघालेला आहात आणि तुम्ही निघाला एखाद्या हॉटेलसमोरून जाता आहात. आता तिथे सगळे लोक वडापाव खात आहे, पावभाजी खात आहे आणि तो छानपैकी सुगंध तुम्हाला येत आहे. तुम्हाला वाटतं की चला आपण जाऊनही 2 वडेपाव खाऊन घेऊ. आता तुम्ही खाऊन आलेला आहे, पोट भरलेलं आहे, पोटामध्ये जागा नाही. मग आता तुम्हाला त्या हॉटेलकडे तुमचे पाय कसे वळते. कोणी वडापाव खात आहे असं बघून तुम्हाला कसं वाटतं की आपण खाल्लं पाहिजे.
म्हणजे तिथे आपला जिभेवरती कंट्रोल नाही. जे खाण्याचा लोभ, एखाद्या लग्नाच्या पार्टीला गेलो आपण मित्राच्या किंवा मैत्रिणीच्या, मग तिथे 10-20 मस्तपैकी चांगल्या मिठाया ठेवलेल्या असतात. आता एक मिठाई खाल्ली तरी होते, नाही सगळ्याच खाल्ल्या पाहिजे, अशी संधी पुन्हा कधी मिळणार आहे. म्हणून सगळं तुम्ही खात बसले आणि दुसऱ्या दिवशी पोट खराब झालं. आता जबाबदार कोण आहे? म्हणजे असं आपण कितीतरी वेळा करत असतो. म्हणजे आपल्यामध्ये लोभाची प्रवृत्ती एवढी असते की आपण आपल्या जिभेवरती कंट्रोल करू शकत नाही, आपण आपल्या हातावरती कंट्रोल करू शकत नाही. कधीकधी एखाद्या मॉलमध्ये गेलो, खूप चांगल्या वस्तू आपण बघितल्या, तर चुपचाप एखादी वस्तू घेऊन आपण बॅगमध्ये टाकतो. आता आपल्याला कळत नाही की तुम्ही ती वस्तू उचलून बॅगमध्ये टाकली, पण CCTV कॅमेरे लावलेले आहे. शेवटी तुम्ही पकडल्या जाणार आहात आणि मग पकडल्या गेल्यावर मग तुम्हाला पश्चाताप होतो, अरे हे मी काय केलं, माझ्याकडे तर पैसे होते. म्हणजे असं नाही की गरीब लोकच सहज चोरी करतात, श्रीमंत सगळं काही आहे, तरी पण ती प्रवृत्ती चांगलं आहे ना, टाका बॅगमध्ये. आमचं पण आता बुकस्टॉल आहे, आम्ही पुस्तक विक्री केंद्र, मोबाईल बुकस्टॉल आहे, ते आता बिहारमध्ये आहे, झारखंडला आहे. आता बऱ्याच शाळा कॉलेजमध्ये आम्ही बुकस्टॉल लावतो आणि विद्यार्थ्यांची खूप गर्दी होते. काही विद्यार्थी पुस्तक उचलून बॅगमध्ये टाकते, कधी पकडल्या जाते, कधी जातही नाही. पण ठीक आहे, पुस्तक चोरी केलं तरी आम्हाला काही त्यामध्ये प्रॉब्लेम नाही आहे. चोरी करून तरी त्यांना वाचलं तरी त्याचं कल्याणच होणार आहे. तेव्हा आम्ही धरून टाकतो की 10% चोरी होणारच आहे. पण आता तशा गोष्टी चोरी झाल्या तरी त्या त्यांच्या कल्याणाच्या आहे. ठीक आहे, एखाद्याकडे पैसे नसेल पण त्यांना वाटतं की स्वामीजी वाचलं पाहिजे, तर त्यांना चोरी जरी केली तरी तो वाचेल आणि मग त्याला त्या पुस्तकाचं महत्त्व कळून त्याचं जीवन बदलेल कदाचित. तेव्हा अशा प्रकारच्या बऱ्याच सवयी आपल्याला असतात आणि आपण त्या कधी सोडू इच्छित नाही. पण इथे कितीही व्यसन असलं तरी आपण जर विचार केला की हे व्यसन माझ्या जीवनामध्ये बाधा निर्माण करणारं आहे, मग मी याचा लगेच त्याग केला पाहिजे. मला कितीही कष्ट झाले तरी हरकत नाही, पण हे सोडल्याशिवाय मी प्रगती करून घेऊच शकत नाही, असं जेव्हा वाटते तेव्हा लगेच ती गोष्ट सोडण्याची मनाची तयारी पाहिजे. म्हणजे आसक्ती नको. आणि त्यासाठी आपल्या बुद्धीमध्ये प्रचंड इच्छाशक्ती पाहिजे, नाहीतर तेवढं सोपं नाही आहे. बऱ्याच गोष्टी माहीत असते की वाईट आहे तरी आपण सोडू शकत नाही, कारण सोडण्यासाठी जी इच्छाशक्ती पाहिजे, जो दृढनिश्चय पाहिजे, तो आपल्याकडे नसतो. आपण सकाळी 5चा अलार्म लावतो, अलार्म वाजला की लगेच त्याला दाबून टाकतो. आता 5चा लावला तर 5ला उठलंच पाहिजे. ठीक आहे, आता 7ला उठत असेल, 8 दिवसामध्ये 6ला उठो, एकदम तर शक्य नाही. त्यानंतर मग 15 दिवसांनी 5ला उठण्याचा अभ्यास केला पाहिजे. सुरुवातीला कठीण जाईल, आठवड्यातून 2च दिवस जमेल, पण मात्र सोडू नका. 3 दिवस 4 दिवस आठवड्यातून जरी तुम्हाला शक्य झालं तरी बरीच प्रगती झाली. म्हणजे अशा प्रकारे जर तुम्ही तुमचं वेळापत्रक तयार केलं, अमुक वेळेस अमुक काम करायचं आहे, मग तुमचं टाईम मॅनेजमेंट बरोबर होईल. तुमचा एकही क्षण वाया जाणार नाही. गप्पा मारण्यामध्ये किंवा फोन बघण्यामध्ये उगीचच वेळ खर्च करू नका, कारण वेळेचं जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. गेलेली वेळ पुन्हा कधीही परत येत नसते. मग शेवटी पश्चाताप केल्याशिवाय काही राहत नाही. अरे मी कॉलेजमध्ये असताना काहीच केलं नाही आणि बघा आता मला त्याची फळं भोगावी लागतात. पण त्यावेळेस जर मी खूप प्रयत्न केले असते, मेहनत घेतली असती, चांगले मार्क मिळवले असते, तर आज मला किती चांगली नोकरी मिळाली असती. म्हणजे अशा प्रकारे आपल्या मनामध्ये दृढनिश्चय पाहिजे. मी सुद्धा जेव्हा M.Com.ला होतो, मी ठरवलं की ऑर्डिनरी डिग्री घेऊन पास होण्यामध्ये काही अर्थ नाही, प्रयत्न केलेच पाहिजे. आणि प्रयत्न केले, रात्रंदिवस अभ्यास केला आणि शेवटी पहिल्या 10 मेरिटमध्ये माझा नंबर लागला आणि लगेच सरकारची नोकरी पण मिळाली. म्हणजे प्रयत्न केल्याशिवाय होत नाही. पण जेव्हा स्वामीजींची पुस्तकं वाचली तेव्हा मला वाटलं की हे गुलामी करण्यामध्ये काही अर्थ नाही. गुलामी जर करायची असेल तर विवेकानंदाची नोकरी आपण करूया, श्री रामकृष्णांची करूया. मग ते सगळं सोडून मठामध्ये येऊन जॉईन झालो आणि आज जवळजवळ 40 वर्ष इथे सेवा दिली.
यामध्ये जो आनंद आहे तो सरकारी नोकरी 3 वर्ष करण्यामध्ये मला कधीही तो आनंद मिळाला नाही. पैशासाठी करावं लागायचं, पण किती लोकांचं ऐकावं लागते. तुमच्यावर एक सुपरवायझर असतो, त्याच्यावर एक असतो, त्याच्यावर एक असतो. म्हणजे या सगळ्या लोकांच्या कंट्रोलमध्ये काम करावं लागतं. तुम्हाला कुठेही काही स्वातंत्र्य नसतं. काम खूप करून घेतात, ते पैसे देतात, पण राबवून घेतात आणि सगळी आपली एनर्जी आपण त्यामध्ये खर्च करून टाकतो आणि शेवटी 40-50मध्येच आपली कंडिशन खूप खराब होते आणि आपण काम करू शकत नाही. तर हे सगळं आज होत आहे. समाज बदललेला आहे. एक्सप्लॉयटेशन खूप आहे. म्हणजे पगार मिळतो, पण ते एक्सप्लॉयटेशन पण खूप करून घेतात. जे बाहेर देशामध्ये नाही आहे ते बरोबर ते काम वेळ संपली की ते काम सोडून जातात. पण आपल्या इथे रात्री 12-12 वाजेपर्यंत ते काम करून घेतात. म्हणजे एवढं एक्सप्लॉईट करतात आणि तरीसुद्धा आपण आपलं सगळं काही देऊन बसतो. तन मन धन आपण त्यासाठी खर्च करतो आणि आपलं सगळं जीवन नष्ट करतो. रात्री 12-12 वाजता रात्रभर काम करावं लागतं. मग रात्री केव्हाही खायचं, केव्हाही चहा प्यायचा, केव्हाही झोपायचं. म्हणजे जीवनामध्ये कुठे डिसिप्लिनच राहत नाही. आणि अशा जीवनाद्वारे आपण काय ध्यान करणार आणि काय करणार. तेव्हा स्वामीजींची पुस्तकं वाचा, स्वामी विवेकानंदांची पुस्तकं वाचा. तुम्हाला त्यामध्ये सगळं चांगलं मिळेल. जेव्हा रोमारोलाने विचारलं यांना रवींद्रनाथ टागोरला की मला भारत जाणून घ्यायचं आहे, मी काय केलं पाहिजे. तेव्हा टागोर म्हणाले, तुम्हाला जर भारत जाणून घ्यायचा असेल तर विवेकानंद वाचा. त्यांच्यामध्ये सगळं काही सकारात्मक आहे, नकारात्मक काहीही नाही. म्हणजे स्वामीजींचं वाचल्यामुळे आपल्याला प्रचंड इन्स्पिरेशन मिळते आणि नवीन विचार मिळतात. आपल्या जीवनाला दिशा मिळते आणि आपण आपली एनर्जी योग्य मार्गाने खर्च करू शकतो. आणि विवेकानंद आले तरुणांना महान करण्यासाठी आणि ते म्हणायचे की या युवकांमधूनच माझे भविष्यामधले कार्यकर्ते निर्माण होणार आहेत. माय होप लाईज इन द यंगर जनरेशन, द मॉडर्न जनरेशन. आउट ऑफ देम विल कम माय वर्कर्स, दे विल सॉल्व द प्रॉब्लेम्स ऑफ इंडिया लाईक ए लायन्स. तर ते भारताच्या समस्या सिंहाप्रमाणे भारताच्या समस्यांचा फडशा पाडतील. तर या युवकांवर माझी आशा आहे. स्वामीजींना युवकच पाहिजे होते, पण त्यांना जसे युवक पाहिजे होते तसे युवक आपल्याला व्हायचे आहे. मी एक लिहिलेली आहे कविता, युवक असावा असा. तुम्हाला जाताना ते कार्ड पण आपण देऊ, आपल्याकडे असेल तर. स्वामी विवेकानंदांच्या स्वप्नातला युवक असावा असा. त्यामध्ये काहीतरी 20-25 क्वालिटी दिली आहे. देशभक्ती कशी पाहिजे, साहस पाहिजे, निर्भयता पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी युवकांमध्ये असेल तरच त्याला आपण युवक म्हणू शकतो. नाहीतर शरीराची वाढ झाली आहे पण मन आणि बुद्धीचा काहीच विकास झाला नाही तर तो नुसता नावाचा तरुण आहे, पण त्याच्यामध्ये तरुणाच्या क्वालिटी काहीही नाही, असं व्हायला नको. विवेकानंद जसे युवक होते त्यांचं अनुसरण करून आपल्याला त्यांच्यासारखं युवक व्हायचं आहे की जेणेकरून आपलं पण मंगल होईल आणि देशाचं पण मंगल होईल. तेव्हा मला वाटते आपली वेळ संपलेली आहे आणि यानंतर अजून एक व्याख्यान आहे, मग टी ब्रेक आहे, त्यानंतर धर्माधिकारी सरांचं व्याख्यान आहे आणि त्यानंतर मग तुमच्या भोजनाची पण व्यवस्था केलेली आहे. तेव्हा खूप पोटभर खाऊ नका, कारण जेवणानंतर मग झोप येईल. तेव्हा जेवढं पाहिजे तेवढंच खा आणि पुन्हा येऊन अटेंड करा. संध्याकाळपर्यंत 4:30पर्यंत अटेंड करा आणि इथून काही विचार घेऊन जा. 9 ऑगस्टला आपल्या बिल्डिंगचं उद्घाटन आहे आणि तिथे युवकांसाठी बरेच आपण कार्यक्रम ठेवलेले आहे, वेगवेगळे कोर्सेस राहणार आहे. त्यानंतर तुम्हाला ती सगळी माहिती आम्ही देऊच. तेव्हा इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो. नमस्कार, धन्यवाद.